माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी बोलून गेले की वडेट्टीवार माझा उल्लेख नावाचा केला, माझ्या नावाचा उल्लेख करून त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस इथे 26/11 हल्ला झाला त्या संदर्भात ते बोलले अध्यक्ष महोदय. मी काय चुकीचं बोललो नाही, मी अधिक त्यावर भाष्य करणार नाही. जे SM मुश्रीफ साहेब सांगितले त्यांच्या पुस्तकात आहे तेच मी मानलंय. तुम्हाला जर त्याचा उल्लेख करायचा होता ते पुस्तक रद्द करा, बंद करा, त्यांच्यावर बंदी आणा. कोण थांबवलं होतं तुम्हाला ते पुस्तक बंदी करायला? त्यांच्या पुस्तकाच्या अजूनही प्रती विकल्या जातात, विविध भाषेमध्ये विकले जातात. की त्यावेळच्या गोळीबारामध्ये जो काही गोळी लागली होती ती गोळी ज्यांची नव्हती त्या पुस्तकात उल्लेख केला होता. त्याचा खुलासा करण्याची गरज आहे. आम्ही काय आमच्या मनातलं थोडी बोललो, आम्हाला स्वप्न थोडी पडली होती की जी काही घटना घडली त्यावर मी फार बोलणार नाही, परंतु जे काही मानल्या गेलं ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मानलं गेलं. अध्यक्ष महोदय, आम्ही काही त्या अतिरेक्यांचं समर्थन करणारे आहोत का? अरे तुम्ही अतिरेकी सोडलात नदी त्या ज्यावेळेस या देशावर हल्ला झाला त्यावेळेस. आता त्यावर बोलायला गेलो तर पुन्हा वेगळा विषय होईल, परंतु नरेटिव्ह सेट करण्याचं, खोटं बोलून नरेटिव्ह सेट करतात असं वारंवार सांगतात. तुमचे 6 खासदारांनी त्यावेळेस सांगितलं की आम्ही 400 पार द्या, आम्ही देशाचं संविधान बदलू, मनुस्मृती आणू, मनुस्मृतीवर देश चालेल म्हणजे विषमतेवर देश चालेल. 6 खासदारांचं स्टेटमेंट जाहीररित्या निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी होता. अध्यक्ष महोदय, तेच लोकांनी पाहिलं की या देशाचा सगळ्यात पवित्र असा ग्रंथ कोणता असेल तो संविधान आहे. ज्या सर्वांचं संविधानाने रक्षण करण्याचे कवच म्हणून ज्याच्याकडे आम्ही बघतो, त्या संविधानाला जर बदलण्याची भावना असेल, भूमिका असेल तर लोकांना तुमची जागा दाखवली, तुम्हाला बहुमतापासून दूर ठेवलं, दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन तुम्हाला सरकार स्थापन करावी लागली. हे काय लपून राहिलेलं नाही अध्यक्ष महोदय. म्हणूनच तुम्ही नरेटिव्ह स्टेट करायचा खोटा आणि लोकांवर आरोप करायचा, ही जी काही पद्धत आहे हे तुम्ही आपल्याला नक्की महागात पडणार आहे असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.